पुण्यातील गणेश काळे हत्या प्रकरणातील दुसरा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। बोगदेव घाट रस्त्यावरील पेट्रोल पंप समोर गोळीबार झाला। पुण्यातील गणेश काळे हत्या प्रकरणातील आता दुसरा व्हिडिओ हा समोर आलेला आहे। अंधेकर टोळीच्या गुंडांनी गणेश काळे याची बोगदेव घाट रस्त्यावरील पेट्रोल पंप समोर गोळ्या घालून हत्या केली होती। याचा आता हा दुसरा व्हिडिओ समोर आलेला आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। काय अधिकची माहिती? खरं तर आपण पाहिलं की काल 4 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खडी मशीन चौक येथे असलेले जे पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी गणेश काळे याची हत्या करण्यात आली होती। त्यामध्ये 2 आरोपी जे ते अल्पवयीन आहेत आणि इतर जे 2 आरोपी आहेत ते 22 पेक्षा अधिक वर्षाचे आहेत आणि या आरोपींचा आता दुसरा सीसीटीव्ही लोकशाहीच्या हाती लागलेला आहे। या सगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपीने पिस्टलचा वापर केला होता, कोयत्याचा सुद्धा वापर केला होता। खरं तर खूप आपण पाहिलं की शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात या घटनेनंतर निर्माण झालेला आहे। अशा पद्धतीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। अंधेकर आणि गायकवाड ही जी गँग आहे या गँगमध्ये प्रतिस्पर्धी टोळीतून हा सगळा वर्चस्व वादातून ही सगळी हत्या गणेश काळे याची झाली होती आणि यामध्ये जो आरोपी आहे मुख्य तो रील स्टार सुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत आपण पाहिलं की या सगळ्या घटनेमुळे नागरिक भयभीत त्या परिसरातील होते आणि या सगळ्यातला हा दुसरा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।